गोविंदाय नमः। विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, प्रभनाथाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, वसुदेवाय नमः, देवाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, शिवाय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः। जो देवत्रिका जानकी नायकं रामचंद्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। गणपति बप्पा सदा सर्वदा योगी निवारकाणे तिथेच सेवा करुणाय जाणे अपराधाय माझे कोट्यानकोटी मुरेश्वरा वा तुझा पोटी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यज्ञेन यज्ञमयजं तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्य सन्नदेवनाथं मानसकर्यसमुदयकार्यः सन्निदेवाः सवे कामाय नित्यं कामेश्वरो वेदाय वै शरणाय महाराजाय नमः। रामराज्यं मुख्यं स्वराज्यं वैराज्यं कारणेन्द्रं राज्यं महाराज्यमादित्यं कंठी धडके मुक्ता फळाची, जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव रत्नाकरी कुमरा, चंदनाची मूर्ती कुंकेश्वरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंदुरते मुकुरे चढणी घागरिया, जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव श्रीतांबर परिवर वंदना, दास रामाचा वाटपाहे सदना, वाणी रक्षावे सुरवर वंदना, जय देव प्लीज विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः। हे श्री गजानना श्री सिद्धिविनायका यजमानांची कुलस्वामी सातरी देवी त्याप्रमाणे ग्रामस्थित असलेल्या समस्त देवता वाढवडिलांची पुण्य त्यांच्या कृपा आशीर्वादांनी त्यांनी दिलेल्या शिक्षण आणि संस्काराचे गौरव स्वतःच्या सामर्थ्याने देण्यात दिले। आज येथे विशेष करून यजमान कुटुंबीय सुखी यांनी आज येथे पर्यायी जागा निवडलेली असून वास्तव्याकरता ती निवडलेली असून वास्तव्य भविष्यकालामध्ये चांगलं जावं, सुखकर जावं, चांगलं आरोग्य मिळावं, वास्तूमध्ये समृद्धता मिळावी ह्या दृष्टीने विशेष करून त्यांनी जी काही वास्तू निवडलेली आहे त्या वास्तूमध्ये भूतकालामध्ये ज्या काही अपरिचित गोष्टी घडलेल्या असतील त्यांचा जो काही संहार असेल त्या निवारण व्हाव्यात, ज्या काही राक्षस प्रवृत्ती असतील त्यांचं निवारण होऊन उमादेवतांची शक्ती या घरामध्ये नांदत राहावी यावर श्रद्धा आणि निष्ठेपोटी त्यांनी आज येथे हिंदू धर्मसंस्काराला अनुसरून विशेष करून घरामध्ये त्यांनी आज येथे ब्राह्मण पाहिजे आज येथे राहण्यास सुरुवात करण्यापूर्वी धार्मिकता म्हणून आज येथे गणेश पूजनाचा कार्यक्रम केलेला होता। त्यानिमित्ताने पूजेच्या निमित्ताने सोहळ्यामध्ये नवनिश्चयामध्ये आलेल्या साहित्यामध्ये, कृत्यामध्ये, सेवेमध्ये, ध्यानधारणामध्ये, आचरणामध्ये, व्यवहारामध्ये, चालण्याबोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, नैवेद्यामध्ये, माझ्याकडनं मंत्र उच्चारामध्ये आम्हा सर्वांकडनं मनुष्य धर्म मनुष्य स्वभाव याप्रमाणे काही कमी होणं झालं असेल, काही चित्र मागलं असेल तर प्रथमतः आम्हाला सर्वांना क्षमा करा। केलेली जी काही पूजनवृत्ती, अभिषेक रूपी आणि आरती रूपी सेवा
उमादेवतांच्या चरणी रुजू करण्याचा जो काही मानवी प्रयत्न साधलेला आहे तो मान्य करा, स्वीकार करा. त्याप्रमाणे विशेष करून या पूजेतून उत्पन्न झालेलं संपूर्ण श्रेय हे संपूर्ण कुटुंबियांच्या वाट्याला यावं, त्यांच्या मनातील इच्छा परिपूर्ण व्हाव्यात, वास्तुपुरुषाचा तथास्वचा आशीर्वाद सदैव नांदत राहावा. मनातील ज्या काही इच्छा मनोकामना असतील, कल्पना असतील, संकल्पना असतील, त्या सर्वांना चांगला वाव मिळावा, चांगले आशीर्वाद मिळावे आणि एकंदर सर्व इच्छा परिपूर्ण व्हाव्यात ह्या दृष्टीने ही वास्तुकला चांगली शिल्पकार प्राप्त व्हावी. विशेष करून राहत्या घरामध्ये अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने घर सदैव धनायुक्त भरलेलं असावं. कमवलेला पैसा, घरामध्ये येणारी लक्ष्मी तिला स्थिरता लाभावी किंबहुना तिची उत्तरोत्तर वाढ होत राहावी. विशेष करून घरामध्ये सर्वांचं आरोग्य धन्वंतरीच्या कृपा आशीर्वादाने सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं या दृष्टीने ही वास्तू शिल्पकार प्राप्त व्हावी. ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या परिपूर्ण होण्यासाठी जो हेतू असेल तो साध्य व्हावा या दृष्टीने त्यांच्या ज्या काही इच्छा मनोकामनांना चांगले आशीर्वाद देऊन त्या परिपूर्तता यावी या दृष्टीने सदैव तुमची कृपा दृष्टी हवी, सदैव तुमची साथ हवी या दृष्टीने सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहा, त्यांना चांगले आशीर्वाद द्या आणि कृपा दृष्टी ठेवा. हीच तुमच्या चरणी जगदंबोदयो सुदयो सुदयो सुनम पार्वतीपते हर हर महादेव तथा स्मरणं मीडियावर लावा. या पुऱ्या कुटुंबाला मिळावं हीच गजानन महाराजांकडे प्रार्थना आणि सत्यनारायणाकडे प्रार्थना. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. प्रभनाथाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. गजगुमनाय नमः. हरि नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षजाय नमः. नरसिंहाय नमः. शिवाय नमः. जनार्दनाय नमः. उपेन्द्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्णाय नमः. स्मरण करायचं. जो देवसुता वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राधा कृष्ण हरे हरे. गणपती बाप्पा सदा सर्वदा योग निवाळताने तिथेच सेवा कृताय जाणे अपराध माझे कोट्यान कोटी मुरेश्वरा वा तुघाल पोटी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यज्ञेन यज्ञमयजं तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्य सन्नदेहनाथमहिमानसकण्डिरप्रभुवे साध्या सन्धिदेवाः श्रीराजाधिराजाय प्रसन्नपालिने नमो वैश्रवणाय कुर्महे. सवे कामान् कामकामाय नित्यं रामेश्वरो वैश्रवणो ददातु. कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. स्वस्ति साम्राज्यं स्वराज्यं वैराज्यं भारमेकं राज्यं महाराज्यमादित्यमयं सुरन्द्रया ईस्या सर्वभौमस्सर्वायुषान्ताधाम्रार्धारपुरीयै समुद्रपर्यन्ताया एकराय चित्ततः देशश्लोकोऽनुपदे भाविष्यस्य काम. सखी धडके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नाकरी कुमरा चंदनाची मूर्ती कुंभेश्वरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा मृदुते मुकुरे चढणी घागरिया. जय देव दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव पीतांबर परिवर वंदना दास रामाचा वाटपा हे सदना. निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना
जय देव जय देव प्लीज बस तू आपण तिकडे बस या त्याच्यावर. हां विष्णवे नमो विष्णवे नमः हे श्री गजानना श्री सिद्धिविनायका यजमानांची कुलस्वामी सातेरी देवी त्याप्रमाणे ग्रामस्थित असलेल्या समस्त देवता वाढवडिलांची पुण्य त्यांच्या कृपा आशीर्वादांनी त्यांनी दिलेल्या शिक्षण आणि संस्काराचे गौरव स्वतःच्या सामर्थ्याने त्यांनी दिले. आज येथे विशेष करून यजमान कुटुंबीय सुखी यांनी आज येथे पर्यायी जागा निवडलेली असून वास्तव्याकरता ती निवडलेली असून वास्तव्य भविष्यकालामध्ये चांगलं जावं, सुखकर जावं, चांगलं आरोग्य मिळावं, वास्तूमध्ये समृद्धता मिळावी ह्या दृष्टीने विशेष करून त्यांनी जी काही वास्तू निवडलेली असेल त्या वास्तूनं भूतकालामध्ये ज्या काही अपरिचित गोष्टी घडलेल्या असतील त्यांचा जो काही संहार असेल त्या निवारण व्हाव्यात, ज्या काही राक्षस प्रवृत्ती असतील त्यांचं निवारण होऊन उमादेवतांची शक्ती ह्या घरामध्ये नांदत राहावी यावर श्रद्धा आणि निष्ठेपोटी त्यांनी आज येथे हिंदू धर्मसंस्काराला अनुसरून विशेष करून घरामध्ये त्यांनी आज येथे ब्राह्मण पाहिजे आज येथे राहण्यास सुरुवात करण्यापूर्वी धार्मिकता म्हणून आज येथे गणेश पूजनाचा कार्यक्रम केलेला असतो. त्यानिमित्ताने पूजेच्या निमित्ताने सोहळ्यामध्ये मनुष्यामध्ये आलेल्या साहित्यामध्ये, कृत्यामध्ये, सेवेमध्ये, ध्यानधारणामध्ये, आचरणामध्ये, व्यवहारामध्ये, चालण्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, नैवेद्यामध्ये, माझ्याकडनं मंत्र उच्चारामध्ये आम्हा सर्वांकडनं मनुष्य धर्म, मनुष्य स्वभाव याप्रमाणे काही कमी होणं झालं असेल, काही चित्र मात्र असेल तर प्रथमतः आम्हाला सर्वांना क्षमा करा. केलेली जी काही पूजनरूपी, अभिषेकरूपी आणि आरतीरूपी सेवा उमादेवतांच्या चरणी रुजू करण्याचा जो काही मानवी प्रयत्न साधलेला आहे ते मान्य करा, स्वीकार करा. त्याप्रमाणे विशेष करून या पूजेतून उत्पन्न झालेलं संपूर्ण श्रेय हे संपूर्ण कुटुंबियांच्या वाट्याला यावं, त्यांच्या मनातील इच्छा परिपूर्ण व्हाव्यात, वास्तुपुरुषाचा तथास्वचा आशीर्वाद सदैव नांदत राहावा. मनातील ज्या काही इच्छा, मनोकामना असतील, कल्पना असतील, संकल्पना असतील त्या सर्वांना चांगला वाव मिळावा, चांगले आशीर्वाद मिळावे आणि एकंदर सर्व इच्छा परिपूर्ण व्हाव्यात ह्या दृष्टीने ही वास्तू चांगली सुखकर प्राप्त व्हावी. विशेष करून राहत्या घरामध्ये अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने घर सदैव धनायुक्त भरलेलं असावं. कमवलेला पैसा, घरामध्ये येणारी लक्ष्मी तिला स्थिरता लाभावी किंबहुना तिची उत्तरोत्तर वाढ होत राहावी. विशेष करून घरामध्ये सर्वांचं आरोग्य धन्वंतरीच्या कृपा आशीर्वादाने सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं या दृष्टीने ही वास्तू सुखकर प्राप्त व्हावी. ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या परिपूर्ण होण्यासाठी जो हेतू असेल तो साध्य व्हावा या दृष्टीने त्यांच्या ज्या काही इच्छा मनोकामनांना चांगले आशीर्वाद देऊन त्या परिपूर्तता यावी या दृष्टीने सदैव तुमची कृपा दृष्टी हवी, सदैव तुमची साथ हवी या दृष्टीने सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहा, त्यांना चांगले आशीर्वाद द्या आणि कृपा दृष्टी ठेवा. हेच तुमच्या चरणी जगदंबोदयो सुदयो सुदयो सुनम पार्वतीपते हर हर महादेव तथास्तु म्हणत अशी मीडियावर लाव. आणि मालिकाला नवीन घराची शुभेच्छा आणि त्यांना खूप आनंद आणि सक्सेस मिळावा या घरात ही आमची राहणार असेल तर राहू. बोला ना. अशा सिद्धेश मोनिकाचं नवीन घराचं ओपनिंग झालं. आमच्या शुभेच्छा आहेत, आशीर्वाद सगळं काही चांगलं होऊन दे हां आणि अशीच पूजा घालून दे परत. व्हेरी गुड. बाय. सिद्धेश मोनिका तुम्हाला दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन. आणि तुम्ही ज्या हेतून इकडे घर घेतलं आहे रेंटवरती ते तुमचं तसं स्वतःचं पण एक घर होऊ दे आणि त्या घरात राहणारी आणखी एक व्यक्ती मला ॲड झालेली आवडेल बघायला. नेक्स्ट इयरपर्यंत मला नक्की गुड न्यूज पाहिजे. बोल ना. अरे विशेष मोनिकाला फार फार शुभेच्छा आणि आशीर्वाद या नवीन घरात आणि त्यांना ह्या घरात फार प्रॉस्पेरिटी होऊन दे आणि स्वतःचं घर होऊन दे. या घरात त्यांना जे इच्छा असतील त्या सर्व इच्छा त्यांच्या प्राप्त होऊन दे आणि या लवकरच त्यांना एक बेबी होऊन त्यांना सुखी आणि संपन्न होईल. ऑल द बेस्ट. आम्ही आज नवीन घरात शिफ्ट होतोय. सगळ्यांनी आमच्या घरी लवकर या, जेवायला या, मटण खायला या, नो व्हेज खायला या. भोपळ्याची भाजी मोकळे. चलो Anytime, yes.